नमस्कार. स्पीड न्यूज 24च्या माध्यमातून आज आपण राष्ट्रवादी विद्यार्थी कार्यकारिणी सदस्य आदरणीय यश जी साळुंके यांच्याशी चर्चा करण्यासाठी एकत्र आलोय. यश जी, आपलं या स्टुडिओमध्ये हार्दिक स्वागत. तर आपण जो लढा शिष्यवृत्तीच्या बाबत एक उभा केलाय, त्या लढ्याबाबत नेमकी दशा काय आहे आणि दिशा काय आहे याबद्दल थोडक्यात सांगा. राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या माध्यमातून काम करत असताना आम्ही शिष्यवृत्ती संदर्भात पण आम्ही दखल घेतली. या कारणामुळे आम्ही हे निवेदन तयार केलं. केंद्रीय शासनाने आता जे शिष्यवृत्तीमध्ये जे बदल केले त्याच्यामुळे विद्यार्थ्यांना व महाविद्यालयाला भरपूर त्रास हे होत आहेत. त्यामुळं हे त्रास न होण्यासारखी आम्ही हे निवेदन तयार केलेलं आहे. हे बदल केले असं तुम्ही म्हणले, बदल म्हणजे नेमका बदल काय झालाय, अगोदर काय होतं आणि आता काय झालंय? पूर्वी शिष्यवृत्ती ही पूर्वी महाविद्यालयाच्या अकाउंट मध्ये जमा होत होती, पण आता अलीकडेच केंद्र शासनाने नियम बदलल्यामुळे आता ही पूर्ण शिष्यवृत्ती ही विद्यार्थ्यांच्या अकाउंट मध्ये होती जमा. मग ती विद्यार्थ्यांच्या अकाउंट मध्ये जमा झाल्यानंतर ती विद्यार्थ्यांकडून ही महाविद्यालयाला पोचत नाहीये. जी देय रक्कम असते ती पोचत नाहीये. मग याच्यामुळे विद्यालयांमध्ये व विद्यार्थ्यांमध्ये हे दोघांमध्ये प्रॉब्लेम्स होत आहेत. मग या संदर्भात आम्ही हे निवेदन तयार केलेलं आहे. हे निवेदन तुम्हाला कोणाकोणाला दिलं आतापर्यंत? केंद्रीय राज्यमंत्री रामदासजी आठवले साहेब यांना दिलं आम्ही हे निवेदन, आणि आदरणीय राजेशजी टोपे यांच्या मार्गदर्शनातून आम्ही हे निवेदन तयार केलं. त्या साहेब रामदास आठवले साहेब नेमकं काय म्हणले निवेदन पाहून? आम्हाला ही अशी ग्वाही दिली की ही लवकरात लवकर आम्ही कॅबिनेटमध्ये हा विषय घेऊ आणि याच्यावरती चर्चा करून आम्ही निर्णय देऊ. हे सगळं करत असताना यामध्ये नेमक्या अडचणी काय आहेत विद्यार्थ्यांच्या आणि महाविद्यालयाच्या असं तुम्हाला वाटतंय? महाविद्यालयाच्या मध्ये अडचणी अशा आहेत की जी रक्कम जी विद्यार्थ्यांना जी जमा होती ती विद्यार्थ्यांच्या अकाउंट मध्ये येते. मग त्याच बरोबर आपण जर केलं तर बदल जर केला तर ही 60% रक्कम ही महाविद्यालयाच्या अकाउंट मध्ये आली पाहिजे. व जी 40% जी रक्कम आहे, म्हणजे कशाची रक्कम असते 40%, ती खाण्याची व राहण्याची वगैरे जी सोय असते त्याची रक्कम असते, ती रक्कम विद्यार्थ्यांच्या अकाउंट मध्ये झाली आणि महाविद्यालयाची रक्कम महाविद्यालयाच्या अकाउंट मध्ये झाली, ही आमची मागणी आहे. यासाठी आतापर्यंत तुम्हाला कोणकोणत्या महाविद्यालयांनी सहकार्य केलं? जवळपास 200 ते 250च्या वरती आम्हाला महाविद्यालयाने सपोर्ट, माझ्याकडे तो डाटा आहे, मी तुम्हाला दाखवतो. पूर्ण 250 कॉलेजेसच्या वरती आम्हाला त्यांनी प्रतिनिधींनी आम्हाला येऊन भेट घेतली व त्यांनी आम्हाला संवाद साधला की असे निर्माण होत आहेत, परिस्थितीमुळे असं निर्माण होत आहेत प्रॉब्लेम्स. ही रक्कम शिष्यवृत्तीची विद्यार्थ्यांच्या नावावर जमा झाल्यामुळे काय तोटे होतात असं तुम्हाला वाटतंय? विद्यार्थ्यांच्या अकाउंट मध्ये जमा झाली की पहिली गोष्ट ते प्रॉपर मॅनेजमेंट नसल्यामुळे ती विद्यार्थ्यांच्या अकाउंट मध्ये आली हा एकेला मेसेज येत नाही. दुसरी गोष्ट त्यांच्या पालकांना कळत नाही. तिसरी गोष्ट महाविद्यालयाला पण कळत नाही की या मुलाची रक्कम त्याच्या अकाउंटवर जमा झाली. ही रक्कम PFMS या पद्धतीने केलं पाहिजे. PFMS म्हणजे पब्लिक फायनान्शियल मॅनेजमेंट सिस्टीम या पद्धतीने ही केलं पाहिजे. ज्या ठिकाणी जे महाडीबीटी पोर्टल वरती स्टुडंटचं नाव, त्याची इन्फॉर्मेशन, त्याचं महाविद्यालयाला किती रक्कम देणे आहे व किती खर्चिक म्हणजे शिकण्यासाठी, आपले जे खाण्यासाठी आणि राहण्यासाठी जी रक्कम आहे ती त्यांना प्रॉपर सगळं दिसलं पाहिजे. हे अशा पद्धतीने जर आपण केलं तर त्यांच्यामध्ये गोंधळ उडणार नाही. यश जी, अनुसूचित जातीच्या शिष्यवृत्तीसाठी हा जो तुमचा लढा चाललाय, यामध्ये काही अडचण आली का? पूर्तता नाहीच झाली तर या पुढची दिशा तुमची काय असेल? आमचा असा विश्वास आहे की केंद्रीय व राज्य पातळीवरती या दोन्हीचा अनुसूचित जाती संदर्भात विचार करता हा निर्णय लवकरात लवकर घेतला जाईल. व तसं नाही झाल्यास आम्ही आमचा हा लढा कायम ठेवू. जोपर्यंत आम्हाला या लढ्याला यश येत नाही तोपर्यंत आम्ही या पाठीमागे लागू आणि ते काम करून घेऊ. कारण की विद्यार्थ्यांच्या हितासाठी जर आम्हाला काय करावं लागत असेल तर आम्ही हे नक्की करणार. त्यासाठी दिशा तुम्ही काय ठरवले का? पुढची दिशा हे करूया ते करूया. मग आम्हाला रस्त्यावर आंदोलन करावं लागेल. या संदर्भात व्हायलाच पाहिजे, कारण की यामध्ये ना की विद्यार्थ्यांचाच नाही महाविद्यालयाचंही नुकसान होत आहे, विद्यार्थ्यांचं शिक्षणावरती नुकसान होत आहे. ते शिक्षणावरती नुकसान होऊन देणं हे आमचं काम आहे, कारण की ते जाऊन पुढे देश घडवणार आहे. या युवकांनी जर एकत्र संघटित जर राहून जर काम केलं तर आज देशाला मागे पडण्याची गरज नाहीये. त्यामुळे देशाने एकत्र येऊन, सगळ्या युवकांनी एकत्र येऊन, विद्यार्थ्यांनी एकत्र येऊन या संदर्भातला जो हे आहे ते पूर्ण आम्ही पॉझिटिव्ह रिपोर्ट आणू. आणि आम्हाला महाविद्यालयाचा सपोर्ट आहे
त्यामुळे आम्ही विद्यार्थ्यांच्या हितासाठी आम्ही कायमस्वरूपी हा लढा चालू ठेवू. यशजी, तुमचं हे काम निश्चितच खूप कौतुकास्पद आहे आणि लवकरच केंद्र शासन आणि राज्य शासन यांच्या माध्यमातून चांगला सकारात्मक विचार घेऊन या लढ्याला यश येईल असं आपण आशा बाळगूया. हे करत असताना तुम्ही राजकीय काम करत असताना या व्यतिरिक्त काय काय राजकीय कामं केले, सामाजिक कामं केले? विद्यार्थी काँग्रेसमध्ये काम करत असताना आम्ही विद्यार्थ्यांच्या बऱ्याचशा समस्या सोडवलेल्या आहेत. बऱ्याचशा समस्या म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन आता कोविड मध्ये ज्यांना ऑनलाईन परीक्षा ऑफलाईन परीक्षा देता येत नव्हत्या त्यांना ऑनलाईन परीक्षा आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत. परत जे आता इंजिनिअरिंगचे कॉलेजेस आहेत त्यांचे ट्रेनिंग आणि प्लेसमेंटसाठी आमचे लढा चालू आहे. आणि अनाथ मुलांसाठी आमचा प्रयत्न आहे की अनाथ मुलांना पण मोफत शिक्षण झालं पाहिजे. ते कोणत्याही स्वरूपात सरकारी व ह्याच्यामध्ये प्रायव्हेट मध्ये दोन्ही ठिकाणी आम्हाला असा हे आहे की दोन्ही ठिकाणी मोफत शिक्षण अनाथांना मिळालं पाहिजे. या व्यतिरिक्त आणि तुम्हाला काय करावं असं वाटतंय आपल्या विद्यार्थ्यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांसाठी, कारण तुम्ही राज्यस्तरीय पातळीवरती काम करताय, विद्यार्थ्यांसाठी काही कोणत्याही गोष्टीची मदत, शैक्षणिक मदत कोणत्याही प्रकारची असू दे ते आम्ही त्यांच्या पाठीमागे कायमस्वरूपी उभे आहोत. आणि महाविद्यालयाला कोणताही त्रास न येणे हे आम्ही महाविद्यालयाच्या पाठीशी आम्ही उभे आहोत. मला असं वाटतं तुमच्या प्रयत्नाला निश्चित यश येईल. राज्य सरकार आणि केंद्र सरकार यामध्ये लक्ष घालून योग्य निर्णय घेईल. आपण ती सकारात्मक विचारदृष्टीनं हे करूया आणि युवा शक्ती हीच खऱ्या अर्थानं राष्ट्रशक्ती आहे. याबद्दल सरकार निश्चित सकारात्मक असेल, सकारात्मक राहील असा विश्वास व्यक्त करूया. आपण या ठिकाणी आलात, एवढी चांगली मुलाखत दिली त्याबद्दल मी चॅनलच्या वतीनं आपल्या वतीनं आभार मानतो. धन्यवाद.